नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण केमिकल रिॲक्शन ऑफ फिनॉल चालू केलं होतं. त्याच्यामध्ये फिनॉलची एक केमिकल प्रॉपर्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितली होती. आज आपण केमिकल रिॲक्शन फिनॉलच्या दुसऱ्या बघणार आहे. रिॲक्शन ऑफ फिनॉल दुसऱ्या बघणार आहे. त्याच्यामध्ये आज आपण रिॲक्शन ऑफ फिनॉल मध्ये कोणती बघणार आहेत? रिॲक्शन ऑफ फिनॉल मध्ये काय बघणार आहेत? फिनॉल रिॲक्शन ऑफ OH ग्रुप, फिनॉलचा OH ग्रुप. हे लक्षात घ्या. रिॲक्शन ऑफ फिनॉल मध्ये आपण रिॲक्शन ऑफ OH ग्रुप. आता तुम्ही म्हणतात OH ग्रुप म्हणजे कोणता? हे लक्षात घ्या. फिनॉल हा दोन टाईपच्या रिॲक्शन दाखवतो. ह्याच्यामध्ये दोन रिॲक्शन सेंटर म्हणून असतात असं आपण म्हणू शकतो. कोणतं? हा जो OH थ्रू रिॲक्शन होतात, जी की आपण बघणार आहे, ईस्टर फॉर्मेशन, फ्राईज रिअरेंजमेंट, परत तुमच्या झिंक सोबत रिॲक्शन, बरोबर आहे. हा OH थ्रू रिॲक्शन होतात. तर तुमचा जो रेस्ट ऑफ बेन्झीन रिंग आहे ती OH च्या रिॲक्शन मध्ये इन्व्हॉल्व होत नाही, जी जशी तशी राहते. तर दुसरी रिॲक्शन कोणती असते? त्याच्यामध्ये हा जो बेन्झीन आहे ते रिॲक्शन सेंटर असतं आणि बेन्झीन थ्रू रिॲक्शन होतात. जसे की आपण नायट्रेशन, सल्फोनेशन, रिमंटिमन रिॲक्शन, ह्या टाईपच्या रिॲक्शन, कोल्वे सिंथेसिस, ह्या टाईपच्या रिॲक्शन हा बेन्झीन रिंग थ्रू होतात. म्हणजे इथं फिनॉल दोन टाईपच्या रिॲक्शन दाखवत आहे, लक्षात घ्या. तर आज आपण कुणा थ्रू बघणार आहे? ह्या OH थ्रू जी रिॲक्शन होत आहे ती आपण बघणार आहे, बरोबर आहे. मग OH थ्रू रिॲक्शन होत असताना पहिली रिॲक्शन बघणार आहेत आपण, ती म्हणजे फॉर्मेशन ऑफ ईस्टर. कोणती? फॉर्मेशन ऑफ ईस्टर. कोणती बघणार आहे? फॉर्मेशन ऑफ ईस्टर. आता फॉर्मेशन ऑफ ईस्टर मध्ये एक लक्षात घ्या, ईस्टर प्रिपेअर करायचे आपल्याला. कुणापासून प्रिपेअर करायचंय? फिनॉल पासून, बरोबर आहे. मग व्हेन आपण असं म्हणू शकतो, व्हेन फिनॉल रिॲक्ट विथ ऍसिटिल क्लोराइड, व्हेन फिनॉल रिॲक्ट विथ ऍसिटिल क्लोराइड in presence of pyridine which act as base to form काय तयार होतो? टू फॉर्म फिनिल ऍसिटेट. फिनिल ऍसिटेट म्हणण्यापेक्षा फिनिल इथोनेट. म्हणजे बघा लक्षात घ्या. When phenol react with acetyl chloride in presence of pyridine to form phenyl ethonate. In this reaction, pyridine act as a base which आपण काय म्हणू शकतो? Which act as a base which abstract a proton from phenol and it get a more nucleophilic nature. म्हणजे आपण इथं काय म्हणू शकतो? हा जो pyridine मधला pyridine जो आहे बेस, हा ऍड करतो इथला हायड्रोजन काढायचं आणि हायड्रोजन काढल्यामुळे हा फिनॉक्साइड आयन तयार होतो आणि तो काय असतो? मोर न्यूक्लिओफाइल ऍक्ट होतो, जेणेकरून ह्या रिॲक्शनचा रेट इन्क्रीज होतो आणि हा तुम्हाला जास्त प्रमाणात इल्ड फॉर्म होतो. लक्षात? कोणता? हा फिनॉल, बरोबर आहे. आता आपण याचा मेकॅनिझम बघणारच आहे. आता काय केले? पहिल्यांदा परत सांगतो, फिनॉल रिॲक्ट झाला ऍसिटिल क्लोराइड पासून इन प्रेझेन्स ऑफ pyridine टू फॉर्म फिनिल इथोनेट. हा बघा ईस्टर कसा आहे? ईस्टरचा आपल्याला माहिती कसा असतो स्ट्रक्चर? RCOOR. आपण याला काय म्हणतो? अल्किल अल्कोनेट म्हणतो. तसाच टाईपचा इथेच नाव काय येणार आहे? हा तुमचा ग्रुप आहे कोणता? हा फिनिल. आणि हा जो ग्रुप आहे तुमचा इथोनेट. का? दोन कार्बन आहेत म्हणून. आता त्याचा मेकॅनिझम बघा कसा येणार आहे. मेकॅनिझम मध्ये कसं येणार आहे? हा बघा फिनॉल आहे, हा OH, बरोबर आहे. त्या OH मध्ये पहिल्यांदा एक लक्षात घ्या की इथं OH मध्ये काय टाकले आपण? pyridine, बरोबर आहे. pyridineचं स्ट्रक्चर ह्या टाईपचं असतं, बरोबर आहे. हा pyridine बेस म्हणून ऍक्ट होतो. हा पण वीक बेस, पाहिजे तेवढा स्ट्रॉंग नाही. हा काय करतो? तुमचा इथला प्रोटॉन अट्रॅक्ट करणार, बरोबर आहे. जेणेकरून इथं तयार काय होणार? इथं तयार होणार तुमचा O निगेटिव्ह. हा तयार झाला तुमचा फिनॉक्साइड आयन. काय तयार झाला? फिनॉक्साइड आयन. आता हा जो फिनॉक्साइड आयन आहे ह्याच्यापेक्षा हा मोर काय आहे? न्यूक्लिओफाइल नेचर दाखवतो ह्याच्यापेक्षा.
मग पिरिडीनने काय केलं, ह्याचं जो फिनॉलचं जो आहे, फिनॉलचं काय केलं त्यांनी, इन्क्रीज केलं, न्यूक्लियोफाईलचं कॅरेक्टर इन्क्रीज करायचं काम केलं, निगेटिव्ह चार्ज आला. आता काय होतं त्याच्यामध्ये CH3 डबल बॉन्ड Cl आहे, त्याच्यामध्ये हा जो तुमचा O निगेटिव्ह आहे तो इझिली अटॅक करतो. कुठे अटॅक करतो, ह्याच्यावर करतो. मग इथं काय अटॅक केला की हा डबल बॉन्ड कशात कन्वर्ट होणार, सिंगल बॉन्ड मध्ये. मग इथं लिहितो हे या टाइपने फॉर्म होत आहे. O C, इथं O निगेटिव्ह झालं, इकडं Cl आणि इथं CH. बरोबर आहे. आता काय होणार ह्याच्यामध्ये हे लक्षात घ्या. आता हे तुमचा तुम्हाला माहिती आहे की O निगेटिव्ह काय बॅलन्स राहणार नाही, तो खाली येणार. O निगेटिव्ह जर खाली आला तर कार्बनला 5 बॉन्ड होत आहे. आता इथं O निगेटिव्ह खाली आल्यानंतर जो Cl असतो तो आपल्याला माहिती की गुड लिव्हिंग ग्रुप आहे. जसा तुमचा हा निगेटिव्ह चार्ज खाली येतो हा Cl ग्रुप इझिली बाहेर पडतो आणि इथं फॉर्म काय होतं हे बघा. इथं फॉर्म काय होणार, हा जसा तसा लिहिला मी O, इथं C डबल बॉन्ड O CH3. बघा डबल बॉन्ड झाला, C डबल बॉन्ड O CH3 हा प्रिपेअर झाला. ह्याचं नाव काय आहे, फिनिल, काय आहे, फिनिल इथोनेट. काय नाव आहे, फिनिल इथोनेट. कुणापासून झाला परत आहे का, फिनॉल रिएक्ट विथ पिरिडीन, हे पिरिडीनचं स्ट्रक्चर आहे, टू फॉर्म, फर्स्ट फॉर्म फिनिल फिनॉक्साइड आयन प्रिपेअर झालं. फिनॉक्साइड आयन रिएक्ट विथ एसिटिल क्लोराइड थ्रू O negative charge, then will form this type of compound. Then in this compound oxygen carry a negative charge, which negative charge shifted to form a double bond, and chlorine, which is a good living group, easily released from this carbon and to form phenyl ethonate. म्हणजे बघा फिनॉल मध्ये पिरिडीन टाकल्याच्या नंतर पहिल्यांदा फिनॉक्साइड आयन तयार झालं, तो इझिली रिॲक्ट झाला ऍसिटिल क्लोराइड सोबत आणि तुम्हाला हा कॉम्प्लेक्स भेटला. त्याच्या कॉम्प्लेक्स मध्ये हा कसा तयार झाला, ऑक्सिजनने अटॅक केल्यानंतर डबल बॉन्ड शिफ्ट झाला, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आणि तिथं तो ऑक्सिजनचा निगेटिव्ह चार्ज खाली आला, क्लोरीन इझिली बाहेर पडला आणि फिनिल इथोनेट तयार झाला. बरोबर आहे, ही एक मेथड आहे. आणि दुसरी एक मेथड कोणती आहे हे बघा, सेम त्याच टाइपचा म्हणू शकतो आपण. इस्टरच प्रिपेअर करायचं आहे. काय करायचं इथं, इथं फक्त आपण काय घेणार आहे, इथं घेणार आहे C डबल बॉन्ड O. हा काय आहे, ऍसिटिक अनहायड्राइड. कोण आहे हा, ऍसिटिक अनहायड्राइड आहे. ह्याच्यामध्ये पण पिरिडीनच टाकायचं आहे. तर इथं बाहेर काय पडणार आहे, इथं बाहेर पडणार आहे CH3 C डबल बॉन्ड O OH, ऍसिटिक ऍसिड तयार तो झालेला आहे. बघा परत आपण म्हणू शकतो, व्हेन फिनॉल रिएक्ट विथ ऍसिटिक अनहायड्राइड in presence of pyridine to form phenyl ethonate, and other component is which one, acetic acid. बरोबर आहे, तो कंपाऊंड भेटतोय. आता ह्याचा पण मेकॅनिझम मी शो करतो कशा टाइपचा आहे. ह्याचा मेकॅनिझम त्याच्यासारखाच आहे. परत आहे का कसा होता याचा मेकॅनिझम, इथं सेम परत काय घेणार मी, इथं परत कोण घेतला मी, फिनॉल घेतला. बरोबर आहे, त्या फिनॉल मध्ये मी काय टाकला, फिनॉल मध्ये कोण टाकायचं आधी, पिरिडीन. मी आता सांगितलं पिरिडीनचं काम काय आहे, पिरिडीनचं काम आहे हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करतो. का करतो, हा बेस आहे आणि हा तुमचा ऍसिडिक प्रोटॉन आहे म्हणून तो इझिली ऍब्स्ट्रॅक्ट करणार. आणि इथं काय तयार होणार, O निगेटिव्ह. हा कोण आहे, फिनॉक्साइड आयन. कोण आहे, फिनॉक्साइड आयन. बरोबर आहे, हा कोण आहे, फिनॉल आहे. बरोबर आहे. नंतर त्याच्यामध्ये कोण टाकला, हा ऍसिटिक अनहायड्राइड टाकला, O निगेटिव्ह C डबल बॉन्ड O CH3. बरोबर आहे. त्यानंतर हा निगेटिव्ह चार्ज इझिली अटॅक ह्याच्यावर केला. बरोबर आहे. अटॅक केल्याच्या नंतर आता ह्या कार्बनला बघा, हा O थ्रू एक बॉन्ड तयार व्हायला लागला. ह्या कार्बनला ऑलरेडी किती बॉन्ड आहे, तर 1 2 3 आणि हा एक 4. हा वरती जातो, परत खाली येऊन बॉन्ड ब्रेक होणार ह्या तिकडे ह्या साइडने, आणि इकडे प्रिपेअर काय होणार, इथं प्रिपेअर होणार O C डबल बॉन्ड O CH3. इथं पण त्या टाइपचाच कंपाऊंड कोणता तयार झाला, हा फिनिल एसिटेट.
परत सांगतो, हे बघा फिनॉल आहे, त्याच्यामध्ये पिरिडीन टाकलं, पिरिडीन टाकल्याच्या नंतर पहिल्यांदा काय तयार झाला, फिनॉक्साईड आयन तयार झाला. त्याच्यात तो फिनॉक्साईड आयन इझिली रिॲक्ट करतो ह्याच्यासोबत. मी आताच म्हटलंय ह्याच्यापेक्षा हा जास्त रिॲक्टिव्ह राहणार आहे, कारण की डायरेक्ट कॅरी अ निगेटिव्ह चार्ज. दिस इज हा मोर न्यूक्लियोफाइल असणार आहे दॅन दिस वन. म्हणून हा पिरिडीन काय करतो, रिॲक्शन रेट इन्क्रीज करण्यासाठी वापरला आहे आणि तो इझिली अटॅक केला. हा अटॅक कार्बन केला, हा वरती झाला. ह्याचा वाटल्यास आपण एक स्टेप अजून वाढवू शकतो. ती वाढून कशी होणार, आता समजा इथे अटॅक केला, हा वरती खाली हा बॉन्ड ब्रेक झाला आणि COH झाला आणि इथं बाहेर काय पडला तुमचा CH3 C डबल बॉन्ड OH. आता हे वाटल्यास ही स्टेप आपण इथे ऍड करू शकतो. कसं, हे बघा वाटल्यास असं लिहिलं तरी चालेल. इथं O निगेटिव्ह, हा बघा O निगेटिव्ह अटॅक केला, इथं हा ग्रुप आहे, हा O चा अटॅक झाला, इथं CH3 O निगेटिव्ह, हा O C डबल बॉन्ड O CH3. बरोबर आहे. मग इथं काय होणार याच्यामध्ये, हे बघा O निगेटिव्ह आहे. आता इथं काय झालं, हा जो ग्रुप आहे, हा ग्रुप इथं अटॅक केला, ह्याच्यात H प्लस आहे. बरोबर आहे. इथं काय केलं, हा ग्रुपने परत वापस आला, निगेटिव्ह चार्ज, हा कंपाऊंड इथं ब्रेक झाला. इथं काय झालं, हे बघा हा O आहे जसा तसा, पुढं C आहे, इथं वरती CH3 जसा तसा CH3 लिहिला मी. हा पुढं जो बॉन्ड ब्रेक झाला तो ब्रेक झाला, हा डबल बॉन्ड झाला, इथं डबल बॉन्ड O. इथं काय राहिलं, हा जो कंपाऊंड आहे हा O निगेटिव्ह मध्ये, हा OH, इथं C डबल बॉन्ड O CH3 आणि हा तुमचा कंपाऊंड तयार झाला फिनिल ऍसिटेट. लक्षात. परत सांगतो, फिनॉल मध्ये साधं सिंपल पिरिडीन टाकलं, फिनॉक्साइड आयन तयार झाला, त्याचा अटॅक ह्या कार्बनवर झाला, हा वरती खाली आला, हा ब्रेक झाला, हा कंपाऊंड तयार झाला. या कंपाऊंड मध्ये माहिती हा निगेटिव्ह चार्ज इथं शिफ्ट झाला, हा कंपाऊंड गुड लिव्हिंग ग्रुप असतो तुमचा, हा ऍसिटेट त्यासोबत H सोबत कंबाईन झाला आणि हा ऍसिटिक ऍसिड तयार झाला आणि हा फिनिल ऍसिटेट तयार झाला. थँक्यू.